सहाय्यक अधीक्षक असिस्टंट सुपरिटेंडंट या पदाविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या पदासाठी पात्रता काय असते, रिक्त जागा किती आलेल्या आहेत, प्रमोशन होतं का, त्यासोबत कामाचे स्वरूप काय असतं, परीक्षा पॅटर्न काय असतो, पगार काय असतो, या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। मित्रांनो, एमपीएससी कडून एक नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे, ज्या अंतर्गत एमपीएससी घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये हे पद जे आहेत तर ते ऍड करण्यात आलेले। तुम्ही जर पाहिलं बघा, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई याच्यातलं हे पद आहे मित्रांनो, सहाय्यक अधीक्षक गट क चं पद आहे। सहाय्यक अधीक्षक 11 जागा आलेल्या आहेत। पात्रता काय सांगितलेले, कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट फॉर्म इथं भरू शकतो। 11 जागा जरी दिसत असल्या तर लक्षात घ्या, याच्यासाठी असणारी वेतन श्रेणी मात्र खूप चांगली वेतन श्रेणी आपल्याला इथं पाहायला मिळते मित्रांनो। आणि यावेळी तलाठीची पण जाहिरात जी आहे तर ती इथंच आलेली बघा, आपली तलाठीची वरची जाहिरात आहे तर ती यासोबतच आलेली। एकच पूर्व परीक्षा होणार आहे, असं नाही की याच्यासाठी वेगळी आणि त्याच्यासाठी वेगळी, एकच पूर्व परीक्षा होणार आहे। म्हणून तुम्ही तलाठी भरतीच्या बॅच मध्येच ही संपूर्ण तयारी जी आहे तर ते करू शकतात। सोबत आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला बॅचवर 50% सूट मिळणार आहे। ही बॅच फक्त तुम्हाला 3000 रुपयांमध्ये प्रिलिमची संपूर्ण बॅच लाईव्ह स्वरूपात मिळणार आहे आणि याचे लेक्चर्स तुमचे 28 जुलै 2026 पासून डायरेक्टली जे आहे तर ते सुरू होणार आहेत। ऍडमिशन सध्या ओपन आहे, आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। बघा, सोबतच ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे। मागील जी तलाठी झाली होती किंवा मागील ज्या परीक्षा होत्या त्या ऑनलाईन पद्धतीच्या होत्या। ही जी सहाय्यक अधीक्षक असिस्टंट सुपरिटेंडंटची पोस्ट आहे मित्रांनो, त्याची परीक्षा ही ऑफलाईन OMR पद्धतीने जी आहे तर ती इथं होणार आहे। याच्यामध्ये जर मी पे बँड सांगायचं झालं तर जाहिरातीमध्ये तर पे बँड दिलेलं नाही आहे, परंतु जर मी याच्यात जर पाहिलं ना, शासनाच्या याच्यात जर पाहिलं बघा, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग हा विभाग आहे। याच्या अंतर्गत बघा, राज्य आयोग इथं जे आहे तर ते आपण इथं त्यांचं बघू शकतो। ओके, बघा इथं राज्य आयोग आहे। हा राज्य आयोगाचं जर आपण पाहिलं, याच्यामध्ये एक पद आहे 7व्या नंबरचं सहाय्यक अधीक्षक असिस्टंट सुपरिटेंडंट, हे जर पद पाहिलं मी तर या पदाचं ग्रेड पे हे 4200 आहे आणि याची जी वेतन श्रेणी S13, म्हणजे याच्यामध्ये RTO हे सगळ्यात मोठं पद आहे की ज्याला S14 आहे, परंतु तलाठीपेक्षाही जास्त ज्याला पगार आहे तो हे सहाय्यक अधीक्षक पद आहे मित्रांनो। S13 ची वेतन श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400, जवळपास तुमचे 50,000च्या पुढं इन हँड सॅलरी जी आहे तर ती इथं जाणार आहे। या पदासाठी 35,400 हे याचं बेसिक पे। S13 ची वेतन श्रेणी आपल्याला पाहायला मिळते। तलाठीची ते S8 वगैरे असणार आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा ते खूप चांगलं आपल्याला इथं जे आहे तर ते पाहायला मिळतं। अर्ज याची जी आहे तर ते तुम्हाला 5 ऑगस्ट 2026 पर्यंत या सहाय्यक अधीक्षक या पदासाठी जे आहे तर अर्ज करता येईल। बघा, याच्यासाठी काही वेगळं तुम्हाला परीक्षा शुल्क किंवा वेगळा अर्ज करण्याची गरज नाही। ज्यावेळी तुम्ही एमपीएससी घटकाचा फॉर्म भरणार त्याच वेळी तुम्हाला तो पर्याय जो आहे तर तो दिसणार आहे। ज्यांनी आधी फॉर्म भरलेला होता तर त्यांना नंतर एडिटचं ऑप्शन येऊन ते पद जे आहे तर ते सिलेक्ट करण्याचं ऑप्शन जे आहे तर ते येणाऱ्या कालावधीत येऊ शकतं। टोटल ग्रुप सी ची यावेळी 5,707 पदं आहेत, जवळपास भरपूर पद आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला हे सहाय्यक अधीक्षक हे पद जे आहे तर ते पाहायला मिळतं। नेमकं याचं काम काय असतं लक्षात घ्या, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग याचं काम हे 2 पद्धतीचे असतात। याच्याकडे कॉसी ज्युडिशियल पॉवर आहेत मित्रांनो, याच्याकडे न्यायालयाचे थोडेसे अधिकार आहेत। खूप कमी संस्था असतात की त्यांच्याकडे न्यायालयाचे अधिकार असतात, कारण की हे न्याय निवाडा करण्याचं काम जे आहे तर ते करत असतात, वेगवेगळ्या जे आपण तक्रार करतो। तर सहाय्यक या अधीक्षक पदाचं हे जे असतं मेन म्हणजे सुनावणीसाठी मदत, आयोगाच्या अध्यक्षांना आणि सदस्यांना सुनावणीच्या वेळी योग्य कागदपत्र पुरवणे, बोर्ड डेली बोर्ड तयार करण्याच्या कामात जे आहे तर ते मदत करण्याचं काम करतात। त्याच्यानंतर फाईलचे व्यवस्थापन, ग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींचे फाईलचे योग्य क्रमाने लावणे, त्यांच्या सुनावणी म्हणजे हिअरिंगसाठी तयार ठेवणे आणि सुनावणीनंतर त्या सुरक्षित ठेवण्याचं काम तुम्हाला करावं लागतं। कर्मचाऱ्यांवर नियंत्रण, तुमच्या अंडर असणारे वरिष्ठ लिपिक आणि शिपाई यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, त्यांच्याकडून कामं करून घेणे, हे काम करावं लागतं। प्रशासकीय कामकाज असतं, रोजच्या पत्राचा इनवर्ट आणि आउटवर्ट टपाल इत्यादी महत्त्वाच्या नोंदी अपडेट ठेवण्याचं काम तुम्हाला करावं लागतं। अहवाल तयार करण्याचं काम, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रलंबित खटल्यांचे काही अहवाल मागवले असतील तर त्यावेळी तुम्हाला ते अहवाल जे आहेत तर ते तिथं द्यावे लागतात मित्रांनो। याच्यामध्ये शनिवार रविवार तुमची सुट्टी असते, 5 दिवसांचा आठवडा तुम्हाला इथं पाहायला मिळतो। जॉब टायमिंग पण 9:45 ते 6:45 अशाच पद्धतीचा तुम्हाला पाहायला मिळतो। एकदम ऑफिस जॉब आहे, काही जास्त फील्ड वर्क याच्यात नसतं, हे पूर्णपणे ऑफिसमध्येच तुम्हाला राहून काम करावं लागतं, म्हणून एक चांगली जॉब आपण इथं म्हणू शकतो। वयोमर्यादा ही याची 18 किंवा 19 येईल, कारण की त्याचा अजून आलेलं नाही। काही पदांना बघा 18 आहे, काही पदांना 19 आहे, तर ते जेव्हा परीक्षा योजना येईल त्यावेळी आपल्याला कळेल। पण मॅक्सिमम एज लिमिट ही 38 असते ओपन वाल्यांसाठी आणि कॅटेगरी वाल्यांसाठी ही 43 असते, एवढं आपल्याला माहिती आहे।
पूर्व परीक्षेचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे, कारण की संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. 100 गुणांसाठी पदवी लेवलचा दर्जा असतो. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत पेपर असतो. एमसीक्यू पॅटर्न मध्ये असतं. 4 पर्याय असतात एका प्रश्नासाठी आणि एका पूर्ण प्रश्नपत्रिकेला आपल्याला 1 तास म्हणजेच किती 60 मिनिटे एवढा वेळ जो आहे तर तो मिळत असतो. पूर्व परीक्षेचा हा संपूर्ण अभ्यासक्रम वाचा, याचा वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकतात. इतिहास हा विषय असतो ज्याच्यामध्ये भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास, फक्त आधुनिक इतिहास हा विचारला जातो, प्राचीन मध्ययुगीन इतिहास विचारला जात नाही. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर सगळ्यात जास्त प्रश्न येतात. 80% भूगोल महाराष्ट्राच्या प्रश्नावर येतात. 20% प्रश्न तुम्हाला भारताच्या भूगोलावर इथं पाहायला जे आहेत तर ते मिळतात. त्याच्यानंतर बघा अर्थव्यवस्था हा विषय आहे, चालू घडामोडी विषय आहे, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. अंकगणित बुद्धिमापन चाचणी याच्यावर तर जवळपास 20 प्रश्न तुमचे जे आहेत तर 20 मार्क्स अवलंबून असतात. तर एक चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग जे आहे तर ती असते मित्रांनो. म्हणजे जर 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण तुमचे वजा जे आहेत तर ते केले जातात. आता त्यांनी मुख्य परीक्षेविषयी सांगितलेलं नाही आहे, परंतु ही एनी ग्रॅज्युएटवर आहे. तर याचा जर अर्थ जे काही लिपिकची परीक्षा होते किंवा बाकीच्या परीक्षा होतात त्याचा जो पॅटर्न असेल मुख्य परीक्षेचा तोच तुम्हाला असेल आणि एकत्रित त्याची मुख्य परीक्षा होणार आहे. हे काही तांत्रिक पद नाही आहे, म्हणून तोच पॅटर्न असण्याची शक्यता आहे. मग सध्याचा जर आपण पॅटर्न पाहिला मुख्य परीक्षेला तर 2 पेपर येतात. पेपर क्रमांक 1 200 गुण, पेपर क्रमांक 2 200 गुण, एकूण 400 गुण आणि तुमचा जो अंतिम कट ऑफ लागतो तो या 400 गुणांच्या आधारे लागतो. जरी 200 गुण दिसत असले, प्रश्न मात्र 100च असतात. म्हणजे पहिल्या याच्यात 100 प्रश्न आणि दुसऱ्या याच्यात 100 प्रश्न, टोटल असे 200 प्रश्न. सकाळी पेपर 1 होतो आणि लगेच दुपारी तुम्हाला पेपर क्रमांक 2 जो आहे तर तो द्यावा लागतो. पेपर 1 मध्ये 2 विषय असतात, मराठी आणि इंग्रजी. मराठीवर 50 प्रश्न, इंग्रजीवर 50 प्रश्न आणि गुण 100-100. 12वी लेवलचं मराठी येतं, पण इंग्लिश मात्र पदवी लेवलचं थोडंसं हार्ड पाहायला मिळतं. 1 तास वेळ मिळतो. पेपर झाला लगेच जेवण खाऊन करून यायचं 2-3 तासांनी, लगेच दुसरा पेपर जो आहे तो द्यावा लागतो. तो जीएस आणि बुद्धिमत्ता चाचणीचा असतो. 100 प्रश्न 200 गुण, पदवी लेवलचा असतो, मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत असतो आणि 1 तास तुम्हाला वेळ पाहायला मिळतो. बघा हा मराठीचा सिलेबस आहे, हा इंग्रजीचा सिलेबस आहे. याच्यामध्ये व्याकरण, वोकॅब, पॅसेज पाहायला मिळतात. सेम पद्धतीने इंग्लिशमध्ये व्याकरण, ग्रामरवर प्रश्न असतात, वोकॅब्युलरी प्रश्न असतात, पॅसेजवर जे आहेत तर ते प्रश्न असतात. पुढे हा आता आपला सामान्य बुद्धिमापन आणि आकलन हा रिझनिंगचा भाग आहे. सोबत बघा अंकगणित आणि सांख्यिकी हे जर दोन्ही एकत्र केले जवळपास 22 प्रश्न येतात मित्रांनो याच्यावर. त्याच्यानंतर चालू घडामोडी हा विषय जो आपण ऑलरेडी प्रीला अभ्यासलेला असतो. त्याच्यानंतर हा पॉलिटीचा भाग आहे आणि हे 2 कायदे विचारले जातात, आरटीआय आणि आरटीएस असे 2 कायदे विचारले जातात. महाराष्ट्राचा बघा इतिहास, भारताचा इतिहास, भूगोलावर प्रश्न असतात, पर्यावरणावर इथं प्रश्न असतात. त्याच्यानंतर इथं जे आहे तर ते विज्ञानावर प्रश्न असतात आणि याच्यामध्ये 2 जे महत्वाचे टॉपिक असतात ते असतात बघा हे जीआयएस, रिमोट सेन्सिंग आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हे 2 नवीन टॉपिक जे आहेत तर ते ऍड होतात, जे सुरुवातीला आपल्याला प्रिलिम मध्ये बघायला मिळत नाही. बाकी इकॉनॉमीवर थोडेसे आणखी अवघड प्रश्न आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था असे हे 2 टॉपिक पाहायला मिळतात. असे हे जे एवढे टॉपिक पाहायला मिळतात मित्रांनो, हे सर्व आपल्याला मुख्य परीक्षेला विचारले जातात. जे प्रिलिमचे सर्व टॉपिक मी तुम्हाला सांगितले ते सर्वच्या सर्व आपण या बॅच मध्ये जे आहे तर ते कव्हर करून घेणारच आहोत. सहाय्यक अधीक्षक हे चांगलं पद आहे, तलाठीसाठी पण एक क्रेज असतोच. तर तुम्ही आपली ही तलाठी भरतीची बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात. 28 जुलै पासून सुरू होणार आहे. सध्या 25 पर्यंत शनिवार पर्यंत तुम्हाला या बॅचवर 50% ऑफ मिळणार आहे. 3000 रुपयांमध्ये तुम्हाला ही संपूर्ण प्रिलिमची बॅच जी आहे, लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती मिळणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.